भिवंडी तालुक्यातील ओवली गावात बुधवार दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह इमारतीचे उद्घाटन खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बालेमामा यांच्या शुभ हस्ते संपन्न करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार व शिवसेना उपनेते रुपेश म्हात्रे, भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती विकास अनंता भोईर, शिवसेना भिवंडी महानगर प्रमुख संजय पाटील, बालयोगी मच्छिंद्रनाथ महाराज, हबप उज्ज्वला संजय पाटील, कीर्तनकार, ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, वरिष्ठ लिपिक, कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी शिल्पा गणेश शिंदे, सर्व महिला मंडळ व महिला बचत गट, ग्रामस्थ मंडळ ओवली या कार्यक्रमात उपस्थित होते। यावेळी सरपंच रोहिणी गणेश म्हात्रे, उपसरपंच मनोहर बलिराम पाटील, हर्षद गणेश म्हात्रे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे साल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान करण्यात आले। नक्कीच आज आपण ग्रामपंचायत ओवळीमध्ये आहोत। माझे परममित्र हर्षद भाऊ म्हात्रे, त्यांच्या मातोश्री रोहिणी गणेश म्हात्रे या सरपंच आहेत आणि खऱ्या अर्थाने आज संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करत असताना मागील 3 महिन्यापूर्वी म्हणजे 90 दिवसापूर्वी याच जागेवर मामांच्या शुभ हस्ते भूमिपूजन झालं आणि 3 महिन्यानंतर आज उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे। आदरणीय हर्षद भाऊ एक युवा नेतृत्व आहेत आणि खऱ्या अर्थाने समाज सेवेची ओढ आहे त्यांना आणि काहीतरी करून दाखवण्याची ओढ आहे। यंग जनरेशन म्हणून येणाऱ्या काळामध्ये अनेक कार्यक्रम करतील। तुमच्या माहितीसाठी मागेच माझा एक मोठा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला, अर्थात महिलांचा आनंद उत्सव, होम मिनिस्टर आणि हल्दी कुंकू पूर्ण गाव आलेला होता। त्यानंतर कालच आणि परवा दिवशीच्या 5 दिवसाच्या या दिवसामध्ये जिल्हास्तरीय भव्यदिव्य कबड्डी स्पर्धा ना भूतो ना भविष्य इतक्या जबरदस्त कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या, या संपूर्ण जगाने बघितल्या आणि आज इतका मोठा कार्यक्रम संपन्न होतोय। आपण बॅक साईडला पाहू शकता, हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील मेघडंबरी, ती जगामध्ये कुठेच नाही आहे। आज रुपेशदादा म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून भादळमध्ये स्थापन झालेली आहे आणि आज दुसरी मेघडंबरी भिवंडीमध्ये ओवळी गावामध्ये आज यांच्या माध्यमातून स्थापित झालेली आहे। हिचा आज उद्घाटन नाही, हिचं भूमिपूजन झालेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये 32 ते 35 परवानग्या पूर्ण करून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर मूर्ती आपण बसून त्यांचं पूजन केलं जाणार आहे। खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये जर का यंग जनरेशन पुढे जात असेल तर हर्षद भाऊंना संधी देणं खूप गरजेचं आहे। माझे मित्र दुर्बन देखील आहेत, त्यांनी देखील मगाशी तेच सांगितलं, ज्या माणसामध्ये धमक आहे, कार्य करण्याची खरी अर्थाने शक्ती आहे आणि मनामध्ये प्रेम आहे, अशा माणसाला समाजाने पुढे केलं पाहिजे। येणाऱ्या कामामध्ये हर्षद भाऊ नक्कीच हे काम करतील, या तीळ मात्र शंका नाही आहे। कारण कार्यक्रम करत असताना कार्यक्रमाचं नियोजन आणि त्यांच्या परिवारामध्ये असलेली प्रेम भावना, प्रत्येकाशी हस्तांदोलन नाही, कुठल्याही प्रकारचे गर्व नाही, एक सर्वसामान्य माणसाचं जीवन जगत असताना एक चांगलं कार्य करण्याची एक त्यांची वृत्ती आहे। येणाऱ्या काळामध्ये परमेश्वर चांगलं कार्य करण्यासाठी बल त्यांना देईल असे आपण शुभेच्छा देऊया आणि आजच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने महाराजांना मानाचा मुजरा करूया। गेल्या 20 वर्षांचं माझ्या महाराजांचे स्मारक आपण पाहतोय आणि आदर्श राजा झाडाचा राजा एक उत्तम प्रशासक म्हणून करत होता। यानंतर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे या सभागृह इमारतीचं उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। मागे 3 महिन्यापूर्वी याच जागेवर भूमिपूजन संपन्न झाला, या ठिकाणी आपण पाहत आहोत आणि याच सभागृहाचा नामकरण झालेले आहे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह म्हणून आपण नाव दिलेलं आहे आणि या इमारतीचं उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण संपन्न करूया। तुमचा मेघडंबरीचं पूजन करून श्रीफळ छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, गणपती बाप्पा मोरया। या ठिकाणी सगळ्या गुजरातचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत की हजरत आपण या ठिकाणी उभारलेले आहे। संपूर्ण हजरत आपण उभारले क्षत्रिय
छत्रपती